हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं सप्तरंगी पायवाटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आली आहे नेरळ स्टेशनला. नेरळ स्टेशनला आम्ही आमच्या फॅमिलीची वाट बघत थांबलो आहोत. आमची फॅमिली 4 व्हीलरमधून येत आहे. तर म्हटलं तोपर्यंत मस्त नाश्ता करावा. बसलो आहे हॉटेलमध्ये आणि आता म्हटलं काहीतरी नाश्ता करावा. खूप भूक लागली होती. सकाळी खूप लवकर उठलो होतो आणि तर चला मग आता नाश्ता वगैरे करून आमची गाडीही आली आहे. तर आता आम्ही चाललो आहोत माथेरानला. तर चला मग पाहूया. तर फायनली आता आम्ही पोचलो आहोत माथेरानला. हे बघा, इतकं वरून सुंदर दृश्य दिसत होतं ना की मी ते सगळं माझ्या फोनमध्ये कॅप्चर केलं होतं. आणि आता म्हटलं की मस्त तिकडे जाऊन थोडं फ्रेश होऊया, थोडं चेंज करूया आणि मग फिरायला जाऊया. तर हे बघा, मी आता मस्तपैकी चेंज करून फ्रेश होऊन आता माझ्या फॅमिलीसोबत मी चालली आहे पुढे. इतकं सुंदर वाटतं ना माथेरानला. असं सॅटर्डे संडे आलात तर मग तुम्हाला इथून निघावंसं वाटणारच नाही. आणि इथे मस्त चिंच, बोरं, कैरी इतकं सगळं छान होतं ना. आणि हे बघा, समोर तुम्हाला ट्रॅक दिसेल, इथून मिनी ट्रेन जाते. पण आम्ही ठरवलं की ट्रॅकवरून चालत जायचं, कारण की मिनी ट्रेनने जाण्यापेक्षा चालत जाणं खूप म्हणजे एन्जॉय करत जायला होतं. इतकं छान वाटत होतं, मज्जा येत होती आम्हाला. मी आणि विकास तर जाम धमाल करत होतो. आमची फॅमिलीही मागे होती. ही बघा, ही आहे मिनी ट्रेन. मिनी ट्रेनचाही आपण थोडंसं अनुभव घेणार आहोत. हे बघा, विकास मिनी ट्रेनमध्ये चढले आहेत. तर आता आपण चाललो आहोत पुढे. चला तर मग बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला कुठला पॉईंट दिसतोय. आणि इथे खूप सारं म्हणजे माथेरानला खूप सारे पॉईंट्स आहेत फिरण्यासारखे. पण त्यामध्ये आम्हाला जे जवळचं वाटलं आम्ही सगळ्यात पहिले तिथे जात होतो. मी सगळ्याच पॉईंटची नावं तुम्हाला सांगू शकणार नाही, पण मी ते तुम्हाला दाखवू शकते. हे बघा, इतकं हिरवंगार वाटत होतं सगळं. तरीसुद्धा एक मिसिंग गोष्ट, पाऊस पडत नव्हता. पण आम्ही येणार आहोत पावसात पण. आणि जर कोणी मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर आमचं लास्ट इयरचा व्हिडिओही तुम्ही बघू शकता. हे बघा, इतकं सुंदर वाटत होतं ना. मला तर खूप मज्जा येत होती. आता ह्या पाण्यामध्ये मस्त थोडेसे म्हणलं पाय टाकून उभं राहावं, छान मजा करावी. मी आणि विकास आम्ही पाण्यामध्ये उभे राहिलो होतो. मस्त एन्जॉय करत होतो आम्ही. सावकाश सावकाश सावकाश. विकास मस्त प्रकारे पाणी उडवत होते. हे बघा, सगळीकडे असं हिरवंगार असं पाणी होतं. मस्त मज्जा येत होती त्या पाण्यामध्ये. आणि मी म्हटलं मस्त एखादा दगड टाकून बघू. हे बघा, इतकं निळं निळं आकाश आलं होतं. तरी आम्ही खूप लवकर पोचलेलो इथे. आणि मी इथं फक्त एन्जॉय करत होते, मजा करत होते. तर चला मग आता विकास आणि मी चाललो आहोत आता पुढच्या पॉईंटला. आणि आम्ही आज शनिवार होता आणि इतकं मजा करत होतो, कारण की शनिवार यासाठी आलो होतो कारण की माथेरानला फिरून फिरून इतकं थकायला होतं, इतके पाय दुखतात की एखादी सुट्टी तरी हवीच. कारण की इथे कसं की खूप पाय वगैरे दुखतात, तर मग थोडं रेस्ट तर हवंच. आता आम्ही पुढच्या पॉईंटला चाललो आहोत. तर आता इथे असेल सिलिया पॉईंट. ह्या सिलिया पॉईंटला इतकं सुंदर वाटतं ना, तुम्ही आत्ता बघालच. तर चला मग. पुढे संचिताही जात होते. बघा, आता इथे बोर्ड दिसेल तुम्हाला सिलिया पॉईंटचा. हे बघा, एक मिनिट, सिलिया पॉईंट. तर चला मग बघूया आपण. माथेरानला आल्यावरती मला सगळ्यात भारी हा सिलिया पॉईंटच आवडला. आणि वन डेमध्ये खूप सारे पॉईंट्स बघणं शक्य नाही होत. आम्ही फक्त 5च पॉईंट बघू शकलो. आम्ही लास्ट टाईम आलो होतो तेव्हा फक्त 2च पॉईंट बघू शकलो होतो.
आणि जर इथे सगळं तुम्हाला सगळे पॉईंट बघायचे असतील तर मग तुम्हाला 2 ते 3 दिवस इथे स्टे करावंच लागेल. आता रमत गमत मी चालले होते पुढे, कारण की मला तिथे जाऊन खूप सारी व्हिडिओ काढायची होती आणि शूट करायचं होतं, मस्त फोटो काढायचे होते. हे बघा, खूप सुंदर असं दृश्य दिसत होतं. सगळी धुकं वर येत होती. हे बघा, आमची पूर्ण फॅमिलीसोबत मी इथे सगळं दृश्य निहाळत होते आणि इतकं मजा येत होती ना. तरी आम्हाला पुढच्या पॉईंटला लवकरात लवकर जायचं होतं, बघायचं होतं, मजा करायची होती. तर मग चला आम्ही इथे, हे बघा, इतकं लांबून पण इतकं सुंदर दृश्य दिसतं ना. तर चला मग आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटला. आणि मी तर फक्त नखरे करण्यामध्येच मी बिझी होते. विकास पण चालून खूप थकले होते, मीही खूप थकले होते, सगळे थकले होते. तर आम्ही थोडंसं रमत गमतच जात होतो, कारण इतकं चालणं शक्य नव्हतं. तरी पण आम्ही मस्त चालत फिरत होतो. आणि आता इथे ना एक ई सेवा पण झाली आहे, ई ऑटो सेवा. तर याचे रेट आहेत 35 रुपये. तर जर कोणाला चालायला कंटाळा येत असेल किंवा चालता येत नसेल, वृद्ध लोक असेल, तर त्यांनी ई ऑटो सेवाचा लाभ घ्यावा. आम्ही संध्याकाळी घरी जाताना ऑटो केली होती, पण सकाळी जाताना आम्ही मस्त चालतच जात होतो. आता आम्ही आलो होतो इथे, एक अशी भिंत आहे की जिथे ना आपण काहीही नाव घेतलं तर ते रिटर्न येतं, फक्त जोरात ओरडावं लागतं. तर आमचा आवाज तिथपर्यंत पोचत नव्हता. ॲक्च्युली ही भिंत अशी आहे ना की जर आपण काही जोरात खूप मोठे लाऊडमध्ये जर काही बोललो तर तो आवाज परत आपल्याला रिटर्न ऐकू येतो. मिनी ट्रेन तर खूपच भारी होती, मला तर खूप मजा येत होती. मी फक्त फोटोशूट करण्यासाठी मिनी ट्रेनमध्ये चढले होते, कारण की त्याचाही अनुभव घ्यायचा होता. बट मला चालत खूप मजा येत होती. हे आहे मायरा पॉईंट. इथे मायरा पॉईंटला पावसामध्ये इतकं सुंदर वाटतं ना, पण इतर वेळी छान वाटतं. बट तुम्हाला जर हे माथेरानचं सगळं दृश्य न्याहाळायचं असेल तर तुम्ही पावसामध्ये नक्कीच इथे या. आणि जर कोणाला राहायचं असेल तर खूप छान आहे इथे. हे बघा, सगळीकडे जंगल होतं आणि हे आहे मायरा पॉईंटच आहे. मला इतकं सुंदर वाटत होतं ना की असं वाटत होतं की फक्त इथे फोटोशूटच करत राहावे, मस्त वेगवेगळ्या प्रकारे पोज देत व्हिडिओ शूट करावी. हे बघा, इतकी हिरवीगार झाडी होती ना, इतकं सुंदर वाटत होतं. असं वाटत होतं की इथेच राहावं, 2-3 दिवस तरी मस्त इथे स्टे करावा. आता आम्ही जाणार होतो पुढे
इको पॉईंटला जाण्याचा हा रस्ता आहे. इथे जाताना तर सगळं सामसूम वाटत होतं, पण मग तिथे गेल्यावरती एवढी गर्दी होती ना फ्रेंड्स. आणि कसं वीकेंड असल्यामुळे सॅटर्डे संडेला खूपच रश असते इथे. जर तुम्हाला रिलॅक्समध्ये फिरायचं असेल तर तुम्ही वीकडेजला इथे येऊ शकता. फक्त सॅटर्डे संडे इथे जास्त गर्दी असते. आता आम्ही चाललो होतो पुढे, तर मग फायनली आमचे सगळे पॉईंट्स बघून झाले आहे. काही मी तुम्हाला दाखवले, काही दाखवू शकले नाही आहे. तर मग जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लवकरात लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अजून काही छान छान व्हिडिओ तुमच्या भेटीला नक्कीच येतील. मग तर चला, बाय.